आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार असं आपल्याला समजलं की अतिशय आनंद होतो. आपण वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करतो, बाळाला काय लागेल, आईचे वेगवेगळे हट्ट पुरवतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आज पेरेंट्सना सांगू इच्छिते, ही गोष्ट तुम्ही अजिबात मिस करायला नको. काही तपासण्या असतात ज्या प्रेग्नन्सी चालू होण्याच्या आधी सुद्धा केल्या पाहिजेत, किंवा समजा तुम्हाला माहिती आहे की आपण प्रेग्नंट आहोत तर यावेळी या तपासण्या नक्कीच केल्या पाहिजेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली तपासणी आहे ती म्हणजे CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. याच्यामध्ये आपल्याला आईच्या शरीरामध्ये रक्त किती प्रमाणामध्ये आहे म्हणजे हिमोग्लोबिन किती आहे हे कळतं. याशिवाय तिच्यामध्ये काही इन्फेक्शन्स आहेत का याचाही अंदाज आपल्याला यामध्ये लावता येऊ शकतो. भारतामध्ये 90% पेक्षा जास्त स्त्रिया या ॲनिमिक आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि याच्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतात. जर हे आपल्याला आधीच माहीत असेल तर आपण ते ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो, किंवा प्रेग्नंट असताना माहीत असेल तर त्यावरचे उपचार घेतले तर अनेक कॉम्प्लिकेशन्स आपल्याला आधीपासूनच टाळता येतील. दुसरी महत्त्वाची टेस्ट आहे, ही मी रेकमेंड करेन की प्रत्येक आईने ही तपासणी केलीच पाहिजे आणि ती म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट. आता ह्या टेस्टविषयी मी जास्त प्रमाणामध्ये का सांगत आहे तर या साध्या एका सोप्या टेस्टमुळे जर आईमध्ये थायरॉइडची कमतरता असेल तर ती कमतरता पूर्ण केली तर बाळामध्ये ही कमतरता होणार नाही. आणि बाळामध्ये ही कमतरता झाली तर काय होईल तर त्याच्या मेंदूवरती परिणाम होऊ शकतो. मेंटली रिटार्डेड बाळं जन्माला येऊ शकतात. मेंटली रिटार्डेड बाळांमध्ये अनेक कारणांमुळे मेंटल रिटार्डेशन असतं, परंतु त्याच्यावरती उपचार नसतो. परंतु हायपोथायरॉइडिझम हे एकमेव कारण आहे की ज्याचा उपचार केला तर आपल्याला बाळाला मेंटल रिटार्डेशन पासून मागे खेचता येऊ शकतं. या एका छोट्या टेस्टमुळे तुम्ही एका बाळाचं जीवन अगदी चांगल्या प्रकारे त्याला क्वालिटी लाईफ जगायला देऊ शकता. त्यामुळे थायरॉइड फंक्शन टेस्ट ही टेस्ट तुम्ही केलीच पाहिजे. तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे ब्लड ग्रुप. आईचा ब्लड ग्रुप कोणता आहे हे आधीच माहिती असलं पाहिजे, कारण प्रेग्नन्सीमध्ये अनेकदा रक्तस्राव होऊ शकतो किंवा कधी कधी आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर बाळामध्ये काही चेंजेस होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळं इंजेक्शन आईमध्ये दिलं तर हे चेंजेस बाळामध्ये आपण रिव्हर्स करू शकतो आणि खूप मोठा घात होण्यापासून आपल्या आईला आणि आपल्या बाळाला आपण वाचवू शकतो. याविषयी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईन. म्हणजे बाळाच्या आईच्या रक्तगटाशी संबंधित काही आजार असतात का आणि त्याच्यापासून आपण कसं बाळांना वाचवू शकतो. चौथी टेस्ट आहे ती म्हणजे सिरमच्या काही तपासण्या, जसं की HIV, हेपॅटायटिस B, VDRL, हेपॅटायटिस C यासारख्या तपासण्या ही आईमध्ये नक्की करणं गरजेचं आहे. याच्यामुळे बाळाला हे आजार होऊ नयेत म्हणून आत्तापासूनच प्रेग्नन्सीपासूनच आपण काही औषधं सुरू करू शकतो आणि बाळाला या रोगांचं संक्रमण होण्यापासून वाचवू शकतो. जर तुमच्या ओळखीची कोणती प्रेग्नंट स्त्री किंवा तुमच्या घरामध्ये तुमची बहीण किंवा नातेवाईकांमध्ये कोणीतरी प्रेग्नंट असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि तुमच्या हा एका शेअरमुळे आपण आपल्या होणाऱ्या बाळाचं खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो आणि त्याला चांगलं आरोग्य देऊ शकतो. अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.